हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आता आम्ही उठलो आणि आम्ही उठायची घाई पण नाही केली. आम्हाला रिलॅक्स करून मग फिरायचं असा प्लॅन आहे. सो नो घाई फिरणं आणि मला खूप खोकला झाला आहे. काल रात्री पण मला खूप त्रास झाला. अजून फिरायला सुरुवात पण नाही केली आणि एवढा त्रास होता. येस शुअर. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. अमेरिकेतून मिझोरीमधून, आज नॉट डॅलसमधून. सो आम्ही आता उठलो आणि बाहेरचा व्ह्यू बघितला, इतकं सुंदर आहे. सो तुम्हाला सुद्धा दाखवते. दोघं तर ऑलरेडी उठून इथे चालू आहे आणि टी व्ही चालू करायचा प्रयत्न करतोय. सो आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचं. टॅन इथे बसायला त्यांनी चेअर्स ठेवलाय. हां, आणि हे बघणार बाहेरचा व्ह्यू. कसं वाटलं ते नक्की सांगा कॉमेंटमधून. आणि हे इथे आमचं घर आतमध्ये. आता आम्ही बनवतोय चहा प्यायला. या किचनचा चहा फायदा असतो. कधी कधी हा फायदा पण नाही वाटत. हो, Olive Garden's got 3 new dishes tossed in a limited time creamy garlic sauce. स्वतः आम्ही दोघं कुक करतोय. हर्षल तर दिसतच नाही. हर्षल चहा बनवत आहेत आणि मी बनवते पॅनकेक मुलांना. चाय 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 चाय. सुरुवातीला टाइम लागतो. गरम गरम बघू झालं नाही अजून. नाही ते होते, ते लाल व्हायला वेळ लागतो. आता झालं लाल. हाईटला गॅस थोडा वेगळा आमच्याकडे डॅलसच्या गॅसपेक्षा, त्यामुळे अंदाज यायला टाइम लागतो. बस का रे? हो बस झालं. सगळे भांडे वगैरे सगळं दिले. मी दाखवते. हे बघ ना, सगळं त्यांनी दिलेलं. इथे ग्लास वगैरे, चाकू, सगळं काही दिलेलं आहे. आंघोळ करून फ्रेश होऊन आली आणि बघते तर काय, पप्पा भुर्जी बनवत आहेत आमच्यासाठी. पप्पा मस्त घर का एकदम सुपर. सो पप्पांच्या हातची भुर्जी खायला मिळेल. मस्त आता फ्रेश झाले. आता कपडे चेंज करते आणि मस्त रेडी होते छान छान फोटो काढायला. सो गाईज आम्ही आता रेडी होऊन निघालोय. सगळ्यांनी आम्ही व्हाईट आणि ब्ल्यू घातलंय. सो दिसणार हे पोरं मागे. 2 उंदीर मागे बसले आणि आम्ही इथे. मी आता मागे बसलीये, पप्पा आणि हर्षल पुढे. असं पण काय करतोय. हे बघा, आता आम्ही फिरतो आणि तुमच्यासोबत पण शेअर करतो कुठे कुठे फिरतोय. हे इकडे धरण दिसतंय, तिकडे जातोच आहे आम्ही. सो तुम्हाला सुद्धा दाखवते. एकाची राहिली वाटतं टोपी घरीच. चला, ही बघा मम्मी कशी दिसते सांगा. व्हाईट शूज. हा एक नंबर. आईचं लुकच चेंज केलं मी, मेकओव्हर केला. आणि हे टी शर्ट पण मीच आणलं पप्पांना, कारण की हे दोघं मॅच झाले पाहिजे. सो आता मी डोर क्लोज करते. हर्षल गाडी पार्क करून येतील आणि आम्ही निघालो आतमध्ये जायला. कॅट दिस गाईज. हा रोडवरून मी येत होती, ते दाखवत होती स्टार्टला, आणि मग आम्ही आलो इथे बघायला. टेबल रॉक डॅम असं नाव आहे, म्हणजे डॅम आहे हा या मिझोरीचा. आणि आम्ही डॅम बघायला आलोय.
इथे सगळं नॅचरल ब्युटी आहे इथे बघायला. असं मोठ्या मोठ्या बिल्डिंग जसं शिकागोला होतं तसं नाही, सर्व काही नॅचरल ब्युटी. मग आम्ही ते छान छान फोटोज काढले, ते फोटोज आता नक्की बघा. आणि फायनली आमचा हा फॅमिली फोटो. सो अमायराला इथे चॅलेंज दिलं आहे त्यांनी की हे प्रेस वगैरे करायचं, असं पझल्स आहे मुलांसाठी की तुम्ही हे स्टेप्स फॉलो करून लाईफ जॅकेट किती वेळात घालता. त्यानंतर इथे प्रेझेंटेशन होतं आणि मुलांसाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या, त्यामध्ये बिझी होते मुलं. हा डॅम 1954 मध्ये बांधला आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी इथून प्रोड्यूस होते. ऑलमोस्ट वन थर्ड ऑफ इलेक्ट्रिसिटी पूर्ण अमेरिकेत इथून प्रोड्यूस होते. तर अशी सुंदर जागा बघायचा आम्हाला चान्स मिळाला. मला खरंच छान वाटतं आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओमधून कसं वाटतं ते नक्की सांगा. ॲक्च्युली हा व्हिडिओ इथून करते पण अजून सेकंड थर्ड अजून 2 फ्लोअर आहे, तिथून बघतो तेव्हा अजून भारी व्ह्यू वाटतो. असेच छान छान व्हिडिओसाठी फॉलोसुद्धा करा. आणि आता बघा तुम्ही हा डॅम. आता आम्ही बराच वेळ तिथे स्पेंड करून बिल्डिंगच्या बाहेर आलो होतो आणि बाहेरसुद्धा खूप छान होतं, पण बाहेर गरमी पण तेवढीच डेंजर होती. सो आय डोंट नो आम्ही इथे केवढा वेळ थांबू, पण जेवढा वेळ थांबू तेवढा वेळ सगळं दाखवते. चला. इथे छोटीशी जागा होती जिथे त्यांनी स्नेक वगैरे ठेवलं होतं, ते मुलांना दाखवलं. तिथे मज्जा आली मुलांना पण बघायला आणि सोबत आम्हाला पण, कारण की 2 तोंडाचा सापसुद्धा मी पण पहिल्यांदाच बघत होती. हे बघ ना, मी झूम करून दाखवते. थँक्यू. कुठे झोपलाय तो त्याचं घर बघ ते बारीक. हे बघ आई लेझर बघ, पाल बघ, पाल जगू कशी. हो स्नेक आहे, ग्रीन स्नेक. बापरे, ग्रीन स्नेक वाटलं मम्मी. आई नाही चुके. अरे मला पण बघू द्या ना आणि माझ्या युट्यूबर्सला पण बघू द्या. बरे Hello? कुठे हो अगं ती अशी पडते ती. नाईस, एन्जॉय. सो असं ते आतमध्ये आणि आम्ही असं बाहेरून बघतोय. Look at the fish. त्यानंतर आम्हाला दिसलं हे धरण. फायनली एवढ्या जवळून मी पहिल्यांदा धरण असं बघते. न्यूजमध्ये वगैरे बघितलं जेव्हा आपल्या इथे पावसाळ्यात धरण
भरलं असं वगैरे बोलतात, ते न्यूज येते तेव्हा बघितले, लाईव्ह पहिल्यांदा समोरून बघितलं. त्यानंतर इथे होतं फिश फार्म. इतक्या फिश होत्या तिथे, मुलांना तर मज्जाच आली. तिथे फिश फूड घ्यायचं होतं आणि त्यांना टाकायचं होतं. सो मी तुम्हाला सुद्धा दाखवते ते. ग्रीनरी, वरती रस्ता आणि खाली धरण. या धरणाच्या वरती तो ब्रिज आहे, रस्ता. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी कधीच नाही येत स्वतः, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरेच जास्त दिसतील. टाका टाका, थोडं थोडं टाका. टाक. हे काय फिश आहे की यान? तुला दिसत नाही का फिश? आंधळा आहेस का काय? फिशच फिश आहे, बापरे. चमकतंय ते खूप, त्यामुळे फिश नाही जास्त दिसत आहे. एवढं फिश आहे इथे, एवढं फिश आहे, बापरे. याच्या आतमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. एवढा याच्यात, सगळ्या याच्यात फिश आहे आणि एवढा भरभरून फिश आहे. म्हणजेच हे आहे फिश फार्म. फिश फार्म मी पहिल्यांदा बघते. गाडीने ते टाकतात त्यांना अन्न. हो, तिथे गाड्या ठेवलेला, त्याच्याने ते फूड टाकतात म्हणे त्यांना. What happened? खूप ऊन आहे आणि घरी जाऊ. Tired? नॉट टायर्ड, खूप ऊन आहे. बस फिरायला कधी टायर्ड होते का नाही. सो इथून आमचं रूम जवळच होता. आम्ही घरी जायचं ठरवलं कारण की खूप ऊन होतं आणि त्यानंतर फ्रेश होऊन आम्ही निघायचं ठरवलं संध्याकाळी बाहेर. हे मस्त आम्ही संध्याकाळी चहा कॉफी घेऊन झोप बीप काढून निघालो, पुन्हा फ्रेश होऊन कपडे चेंज करून. आणि आम्ही आता संध्याकाळ पूर्ण बाहेरच स्पेंड करणार होतो, वॉकला जाणार होतो. सो तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, शेवट खूप इंटरेस्टिंग आहे. ही जागाच अशी की सगळं काही जवळपास आहे, शांतता आहे, पीसफुल आहे. तुम्ही फक्त आराम करा आणि रूमच्या बाहेर पडा आणि आजूबाजूला फिरा आणि मस्त, म्हणजे खूप छान पीसफुल वातावरण आहे इथे. आई हळू. येस, बिकॉज वी डिडंट सी दिस वन, राईट? We skipped this one at morning, so we are here now. So हे इथून आम्हाला क्लोज बघायला मिळेल. No, are we going to fish? येस. इकडे चल, इकडे चल. पाण्यामध्ये पोचायचं थोडं. कुत्रे बघ ना, टाकून दिल्या झोपले. थंड आहे पाणी. ए रियान. रियाची चप्पल जायला. आय विल नॉट टेक. Can I go today? We're being येस बाबा. ही जागासुद्धा खूप सुंदर होती. संध्याकाळ आमची खूप छान गेली इथे आल्यामुळे. त्यानंतर आम्ही ठरवलं आता इथून डाऊनटाऊनला जायचं. स्वतः आम्ही निघतो तिकडे जायला.
गाईज, आता आम्ही आलोय सनसेट पॉइंट बघायला आज दिवसाच्या शेवटी. हा आमचा शेवटचा पॉइंट असेल मे बी, माहिती नाही. सो तुमच्यासोबत पण शेअर करते. किती सुंदर व्ह्यू आहे हा इथूनच. आणि माझ्या मागे बघणार सूर्य दिसतोय. आणि आम्ही हा सनसेट पॉइंट बघायला आलोय. फायनली आम्हाला सनसेट बघायला मिळाला. आम्ही तिथे छान छान फोटोज काढले आणि इथेच थोडा वेळ थांबून पुढे निघालो डाऊनटाऊनला. पण हे फोटोज नक्की बघणार. हाय गाईज, सो आता आम्ही आलो डाऊनटाऊनमध्ये. तर डाऊनटाऊनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर आमचा व्हिडिओ इथेच एंड होईल. पण पहिले तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. इथे डाऊनटाऊनमध्ये वॉक करायला इथे खूप सारे रेस्टॉरंट्स होते जेवायला. आणि लाईट शो होते, सिंगिंग, डान्स शो, हे सगळं बघायची मज्जाच वेगळी होती. इथे वॉक करायची फार मज्जा आहे. इथे छान छान दिसते. आणि मम्मीला तर खूप आवडतं असं वॉक करायला. वाव, झिपलाईन आहे. हो हो, थांब पहिलं बघू दे तिकीट. झिपलाईन आहे. आमू म्हणते मला जायचं. म्हटलं थांब पहिले तिकीट बघू दे. थँक्यू. जास्त असेल तर मग करता नाही येणार जास्त. सो आम्हाला वॉक करायला खूप आवडतं. आणि इथे एवढं छान वाटते डाऊनटाऊनमध्ये आता संध्याकाळचं. या पप्पा, कसं वाटतं तुम्हाला? एकदम बेस्ट. हे रियान डोंट टच द वॉटर. छान आहे ना? हो हो, डोंट टच माय हँड. आता इथे म्युझिक आणि हे पाण्याचा शो, परत इथे फायरमधूनच असं छान शो होता. कॉपीराईटमुळे मला त्यांचं गाणं जोडता आलं नाही, ते म्यूट करावं लागलं. पण हे खूप छान आणि हॅपनिंग टाईम होता. असा आता आमचा हा दिवस. आता आम्ही घरी निघालो. घरी म्हणजे डॅलसला नाही, इथेच हॉटेलवरती. हे बघा, यांना गोळा घेतला. हे स्नो कोन खात आहेत 3 जण. आणि आता आम्ही जेवण करू. बटर चिकन वगैरे ऑर्डर केलेले, ते जेवण करू आणि मग टाईमपास करू रूमवरती जाऊन. पण आता व्हिडिओ इथेच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.